नमस्कार, मी आरती. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मी दाखवणार आहे चिकन ग्रेव्ही माझ्या पद्धतीने. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. 3 मीडियम साईजचे पातळ कापलेला कांदा, धणे, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, ओलं खोबरं अर्धा वाटी बारीक कापून घेतलेलं, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, पाव किलो चिकन हे मी स्वच्छ 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर हे सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. चिकन शिजवण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल चांगलं आपल्याला तापू द्यायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे ही माझ्या पद्धतीने मी जर मला वेळ कमी असेल तर मी बनवत असते. मीडियम साईजचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जसं प्रत्येक चिकन ग्रेव्हीसाठी तुम्ही चिकन शिजवता तशाच प्रकारे हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा टोमॅटो फ्राय करून हळद मीठ आणि चिकन थोडंसं पाणी टाकून 2 शिट्ट्या देऊन आपण हे चिकन शिजवून घेऊया. कांदा आपला फ्राय होत आहे. फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटासा मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. तोही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित चांगला फ्राय होऊ द्या. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, चिकन, छोटा अर्धा ग्लास पाणी टाकून आपण त्याला 2 शिट्ट्या करून घेऊ. अगदी थोडंच पाणी टाकलंय मी, कारण चिकन शिजल्यानंतर चिकनला सुद्धा पाणी सुटतं. कढई गरम होत आहे. कढई मी मीडियम गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मोठा चमचा तेल चांगलं आपल्याला तापू द्यायचं आहे. तयार केलेलं वाटण हे आपल्याला तेलामध्ये टाकायचं आणि हे वाटण चांगलं आपल्याला परतायचं आहे, कारण आपण हे कच्च्या मसाल्याचं बनवत आहोत. अगदी 5 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर परतून घेऊया. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला.
हळद, मीठ, मिरची पावडर. मसाला हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. चिकन मसाला, चांगले मिक्स करून घेऊया. मला जास्त मसाले आवडत नाही ग्रेव्हीमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसे हवे तसे मसाले टाकू शकता. मसाला आपला चांगला परतला आहे. वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून मी टाकत आहे. आता 2 मिनिटं परतून घेऊन चिकन टाकून मी गरम पाणी टाकून ह्याला एक उकळी येऊ देणार आहे. ग्रेव्हीमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरावे, कारण जशी हवी तशी टेस्ट आपल्याला मिळते. मीडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघू. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही चिकन ग्रेव्ही. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा.